पासून सुरुवात होते. कारण आपल्याला प्लेट आणि बाउल आता कॉमन वाटतंय म्हणजे त्याच्यात काय मोठं आहे, की हरप्पन माणूस बाउलमध्ये खात होता का प्लेटमध्ये खात होता हा किती म्हणजे बाळबोध प्रश्न आहे असं वाटतं. पण जे 5,000 6,000 वर्षापूर्वी त्याला प्लेट बनवता येणं आणि प्लेट किंवा बाउलमध्ये खातोय म्हणजे त्याला त्याची करी किंवा ड्राय खातोय. ह्या सायंटिफिक ह्याने पण आम्ही विचार करतो. तर आर्किओलॉजीने मला तो पर्स्पेक्टिव्ह एक चांगला दिला, की हिस्ट्री इज नॉट ओन्ली अबाउट द किंग्स बट ओव्हरऑल सोसायटी आणि गोव्यातली मंदिरं खरं सांगायचं म्हणजे सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ मंदिरं. गोव्यातल्या मंदिरांपासून काय शिकावं? जर एक टेक अवे असेल तर म्हणजे स्वच्छता आणि जो मेंटेनन्स असतो मंदिराचा. कुठेही गव्हर्नमेंट कंट्रोल नसतो. मंदिराची स्वतःची कमिटी असते आणि कमिटी डिसिजन घेते. ऑब्व्हियसली दे आर बाउंड टू गव्हर्नमेंट डिसिजन्स जसं कोव्हिडमध्ये काही डिसिजन्स असतील. जे सगळ्यांना बाइंडिंग असतात ते डिसिजन्स त्यांना पण लागतात. ऑडिट लागतं. पण मंदिरावरती सरकारचा फंडपेटीवरती कंट्रोल नसतो. गोव्यातल्या मंदिरांबद्दल अनेक लोकं जे तिथले म्हणजे स्थानिक लोकं आहेत किंवा ती त्यांची कुलदैवतं आहेत. अनेक वर्ष जातात. पण त्यांना इन्क्विजिशन किंवा असं काही झालं हे माहीत नाही. कारण मंदिरं आता एवढी ग्रँड झाली आहेत, पण ती एकेकाळी एका रात्रीत म्हणजे काहीच हातात फक्त देवीची मूर्ती किंवा त्या देवतेची मूर्ती आणि जे काही सामान हातात येईल तेवढं घेऊन ते एका म्हणजे होडीतून आले. हे इमॅजिन करायला व्हिज्युअल काहीच नसतं. जरी अनेक लोकं जेव्हा इन्क्विजिशन झालं, तर त्या रात्री निघावं लागलं आणि लोकांना कळतं, की बाजूच्या गावात पोर्तुगीज आलेत आणि ते मंदिर पूर्ण तोडतील आणि ते फक्त तोडफोड करत नव्हते. जर आपण अनेककडे बघितलं, जर तुम्हाला कोल्हापूरच्या जवळचं खिद्रापूर मंदिर माहिती असेल, तर तिथे जे एक गजथर आहे म्हणजे बेस जो आहे मंदिराचा, त्याच्या सभोवताली असे एक हत्ती आहेत आणि असं वाटतं, की ते मंदिर पूर्ण हत्तींच्या पाठीवरती उभं आहे. असं एक इल्युजन तिथे येतं. तर त्या एक 1-2 हत्ती असतील किंवा एक पण नसेल, की ज्याची सोंड इंटॅक्ट आहे. आणि ते काय करायचे, की अनेककडे जेव्हा आक्रमणं व्हायची, तर जेव्हा इस्लामिक इन्व्हेजन व्हायचं, तर त्यांना त्यातला पैसा पाहिजे असायचा मंदिरांमधला. तर ते यायचे डिफेस करायचे म्हणजे नाक तोडायचं किंवा शरीराचे काही भाग तोडायचे, हात तोडायचे मंदिरांच्या मूर्त्यांचे किंवा असा काही हत्ती असेल, तर त्याचे सोंड तोडायचे. म्हणजे काहीतरी एक आपलं डिस्ट्रक्शन करायचं आणि त्यातला जो काही पैसा असेल, सोनं असेल ते घेऊन जायचं. आणि तो एवढ्या लेव्हलपर्यंत की मंदिराचं काहीच म्हणजे तिथे जर एक कुठलं झाड असेल, जे लोकं पवित्र मानत होते, तर ते झाड सुद्धा वाचता कामा नये. कारण ते झाड त्या लोकांना आठवण करून देत राहील, की हे माझं मूळ स्थान आहे किंवा इथे माझं काहीतरी देवाचं स्थान आहे. किंवा एक सप्तकोटेश्वराचं मंदिर होतं दिवार म्हणून तिथे. दिवार आयलंड आहे. पणजीच्या जवळ आहे. तर तिथे त्या पिंडी जी असायची शंकराची, तर ती जिथून शेताचं घाण पाणी जातं, इथे ती ठेवली होती. म्हणजे इफ यू हॅव रिअली कन्व्हर्टेड, तुम्ही जर खरंच कन्व्हर्ट झाला असाल मनापासून, तर ती बघून तुम्हाला म्हणजे काहीच वाटलं नाही पाहिजे. जर तुम्हाला वाटलं असं अरे असं म्हणजे हे आम्ही एवढी वर्ष इथे पूजा करत होतो, तर तुम्ही कन्व्हर्ट नाही झाला. हा त्याचा अर्थ. म्हणतो की तर की हिस्ट्रीमध्ये म्हणजे व्हाय यू वॉन्ट टू फाईट ऑन द ओल्ड हे. मग आपण जेव्हा इतिहासातल्या ज्या चांगल्या गोष्टी असतो, तेव्हा हे नाही म्हणत. मला अनेक लोकांनी हे म्हटलं, की "व्हाय यू वॉन्ट टू स्टे बॅक इन द पोर्चुगीज वर्ल्ड?" म्हटलं, "तुमच्याकडे जी आता प्रॉपर्टी आली ना, ती त्याच पोर्तुगीज लोकांनी तुम्हाला दिली होती. ते पेपर का नाही जाळून टाकत तुम्ही?" तो इतिहासातला जो पार्ट आहे, जो तुमच्या फायद्याचा आहे, तो तुम्हाला ठेवायचा आहे. पण त्याच लोकांनी जे काही वाईट केलं, ते तुम्हाला एक्सेप्टच नाहीये. मग तुम्हाला पोर्चुगीज लँड पेपर्स कशाला वाचायचे? ते पण नका वाचू. ते माझ्या गावात म्हणजे गोव्यात शिवाजी महाराज शिकताना रायगड, राजगड, पुरंदर किंवा अफझल खान ह्या गोष्टी माहीत होत्या. पण त्या आम्हाला तेवढ्या रिलेटेबल नाही, की गोव्याचा प्रत्येक माणूस काय रायगड, राजगड इथे एवढं सगळेच पोहोचतात असंही नाहीये. त्यामुळे ते हां, कुठेतरी महाराष्ट्रात शिवाजी महाराज होते असं वाटत राहायचं लोकांना. पण जेव्हा त्यांना कळलं, की माझ्या स्वतःच्या गावात येऊन गेले आणि माझं जे आत्ता गाव आहे किंवा मी आज गोव्यात हिंदू म्हणून आहे, तर त्याचंही एक रिलेटेबल शिवाजी महाराजांशी नातं आहे. तेव्हा लोकांचा एक कुठेतरी दृष्टिकोन बदलला. नमस्कार मंडळी. शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाच्या दुसऱ्या नवदुर्गा पॉडकास्ट मालिकेच्या पर्वामध्ये आपलं सर्वांचं स्वागत.
आपल्या समाजातील विविध क्षेत्रात विलक्षण कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा हा गौरव आहे, हा सन्मान आहे. देवींच्या अनेक रूपांमध्ये सर्वांस परिचित अशी स्वरूप म्हणजे कुलदेवी. आपल्या हरित कृपेने पृथ्वीला सदैव पोषक, उपजाऊ ठेवणारी शाकंभरी माता असो, किंवा आयुष्यातील कुठल्याही प्रसंगी धीरोदत्त व धैर्य देणारी शांतादुर्गा असो, किंवा शौर्य व वीररस प्रदान करणारी भद्रकाली असो. प्रत्येक कुळाचे आपल्या कुलदेवीसह असे प्राचीन भावनिक नाते असते. परंतु या कुलदेवी, त्यांची क्षेत्रे अर्थात त्यांची मंदिरे व त्या परिसरात असलेल्या वाड्या, गावे ही इतिहासात अशीच निश्चल होती का? एखाद्या वाडीचा, गावाचा व त्यायोगे एखाद्या राज्याची प्रतिमा ही ठरवून पुसून तिला मौजमजेचे ठिकाण अशी केली, पण खरोखर तिचा मूळ इतिहास हाच होता का? याची अशी उत्तरे व अजून बरेच काही आपण आजच्या आपल्या पाहुणीकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून एम.ए. आर्किओलॉजी आणि सध्या गोवा विद्यापीठातून इतिहासाचे संशोधन करत असलेली, कावी चित्रकलावर संशोधन करून तिचे पुनरुज्जीवन करणारी, भारतीय शिल्पकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले प्राचीन मंदिरे, त्यांचा उद्बोधक टूर्स घडवणारी व सर्वात महत्वाचे म्हणजे गोव्याची प्रतिमा इतिहासाच्या अभ्यासाद्वारे घासून पुसून स्वच्छ करणारी आजची आपली पाहुणी सवनी शेट्टी मलिक यांच्या या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. सवनीजी, नमस्कार. नमस्कार. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, की सर्वसाधारण शाळेमध्ये आपण इतिहास हा शब्द भयंकर सण, तह ह्याच्या पलीकडे जाऊन बघत नाही. पण तरी सुद्धा इतिहासाची आवड आपण कशी काय इतका काळ टिकवून ठेवलीत व त्याच्यामध्ये चक्क एवढा संशोधन करायची प्रेरणा कुठून आली याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अ, सगळ्यात आधी तुमचे खूप आभार म्हणजे तुम्ही समुद्राच्या दुसऱ्या पलीकडून म्हणजे मला शोधून काढलं Instagramवर आणि नंतर कॉन्टॅक्ट करून आपण असा हा आज इंटरव्ह्यू करतोय. आणि जसं तुम्ही प्रश्न विचारलात, की म्हणजे इतिहास आपल्याला शाळेत आवडत नाही. कारण शाळेत मला असं वाटतं, की इतिहास म्हणजे ना फार एक टूल कसं वापरलं जातं. म्हणजे आपल्याकडे डॉक्टर गिरीश वैद्य आहेत, ते चाइल्ड सायकियाट्रिस्ट आहेत. तुम्हाला माहिती असेल, की सायकॉलॉजीमध्ये म्हणजे मेन जी गेम असते पॉवर गेम, ही आपल्याला वाटतं, की सैनिक वगैरे हे सगळे लोकं घडवत असतात. पण ती ॲक्चुअली पॉवर गेम माइंड कंट्रोलवरतीच चालत असते. आणि जेव्हा कोणीतरी आपल्याला म्हणजे आपण ॲज अ कॉलनी त्यांना करायचं असतं. त्यांना कळतं, की आफ्टर वन पॉइंट हे लोकं रिव्होल्ट करतील. आणि भारताला असा शूर इतिहास असल्यामुळे ते कधीही रिव्होल्ट करू शकतात. आणि त्यांना युद्ध करायची किंवा मरणाची भीती कधीच नव्हती भारतीय सैनिकांना किंवा कुठल्याही राजांच्या लोकांना. पण जर त्यांच्या मनावरती जर आपण कंट्रोल केलं, तर मात्र ते त्यांच्याकडे लढायची ताकद असेल, पण ते लढणार नाही. आणि मनावरती कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे इतिहास. आणि ब्रिटिश जरी गेले तरी त्याच्यानंतर सुद्धा आपलं किती वर्ष लागली टेक्स्टबुक अजून म्हणजे इतिहास एक शिकवायची पद्धत झाली जी फार बोरिंग प्रकारे शिकवली जाते. म्हणजे त्याच्यात आपण फक्त तारखा, नावे आणि त्यांची म्हणजे सणावळ्या एवढंच पाठ करतो. आणि ते ज्या पाठांतर पद्धतीने शिकवलं जातं म्हणजे जी मॅकॉलेजची सिस्टम होती, की जिथे त्यांना म्हणजे भारतातून काय तयार करायचंय तर क्लर्क तयार करायचंय. क्लर्कला काय तेवढं जेवढं त्याला कळायचं तेवढं कळलं बस झालं. त्याने डोकं नाही वापरायचं. कारण डोकं वापरायला लागलं तर ते बॉस होतील. त्यामुळे पाठांतर करा, एवढंच तुम्ही आन्सर करा आणि त्याच पद्धतीने आपण पुढे जायला लागलो. आणि शिकवायची पद्धत सुद्धा एवढी बोरिंग झाली, की मला जरी इतिहासाची आवड असली तरी मला शाळेत कधीही इतिहास आवडला नाही. कारण शिकवतानाच हे डेट्स पाठ करा, ह्यांची नावं पाठ करा आणि असं वाटतं, की म्हणजे एक्झामच्या 1 दिवस आधी असं नक्कीच प्रत्येकाला वाटतं, की ह्यांची नावं पाठ करून मला काय मिळणार आहे? आणि का त्यांनी एवढी नावं ठेवली? का एवढी हे पण मला लहानपणापासून इतिहास या विषयाची आवड होती. परीक्षेची अजिबात नव्हती. पण माझे बाबा वगैरे आम्हाला घेऊन जायचे तिथे ज्या आम्ही गावात जायचो तर त्या गावाची माहिती किंवा मॅपवरती ते बघणं किंवा म्युझियम्स मला आधीपासून खूप आवडायचे. आणि नंतर 6वी-7वीत असताना मला हिस्ट्री टीचर खूप चांगली होती. की ज्या टेक्स्टच्या पुढे जाऊन शिकवायच्या. आणि त्याच्यात इंटरेस्टिंग त्यांच्या बाकी स्टोरीज सांगत होत्या वगैरे. त्यामुळे एक आवड होती. पण त्याच्यात पुढे काही रिसर्च करता येतो का काय वगैरे हे माहीत नव्हतं.
आणि आर्किओलॉजी असा सब्जेक्ट आहे, की ज्याच्यात ॲज अ करियर म्हणून फार बघितलं जात नाही. नंतर 10वीत असताना मनोहर पर्रीकर तुम्हाला माहीत असतील, जे भारताचे डिफेन्स मिनिस्टर होते आणि गोव्याचे तेव्हा ते चीफ मिनिस्टर होते. तर त्यांनी एक करियर काउन्सिलिंग अरेंज केलं होतं. आणि तेव्हा म्हणजे गोव्यात एवढं करियर काउन्सिलिंग वगैरे म्हणजे हा कन्सेप्ट नव्हता तेव्हा. त्यांनी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीवरून बोलवून सुरुवात केली होती. मग तिथे मी विचारलं, की मला इतिहासाची आवड आहे, पण मला असं प्रॉपर हिस्ट्री टीचर नाही व्हायचंय. मला त्यात काहीतरी रिसर्च करायचं आहे, त्यात काय करता येईल? आणि तेव्हा मला आर्किओलॉजी असा सब्जेक्ट असतो, त्याच्यात प्रॉपर मास्टर्स वगैरे करता येतं. हे कळलं आणि त्याच्यात पुण्यात डेक्कन कॉलेज आहे वगैरे. मी 11वीत असताना ठरवलेलं, की मला तिथे जायचंय त्या कॉलेजमध्ये. आर्किओलॉजीत मोठा हा बदल झाला, की हिस्ट्री जी आपण म्हणतो, हिस्ट्री आणि आर्किओलॉजी हे 2 बहिणी-बहिणी आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं, की विषय तर सेम आहे. म्हणजे आम्ही शाळेत जेव्हा मी शिकवते किंवा अ, मी वर्कशॉप्स घेते, तर तेव्हा मी मुलांना मुद्दाम विचारते, की हिस्ट्री आणि आर्किओलॉजीमध्ये फरक आहे का? मग ते म्हणतात नाहीये. दोन्ही इट्स अ स्टडी ऑफ पास्ट. मग इफ इट्स अ स्टडी ऑफ पास्ट तर मग 2 वेगळे सब्जेक्ट्स कशाला? 2 वेगळे मास्टर्स डिग्री कशाला? तर आर्किओलॉजी इस अल्सो अ स्टडी ऑफ पास्ट बट विथ रेफरन्स टू मटेरियल कल्चर. म्हणजे त्याच्यात ऑब्जेक्ट्स खूप गरजेचे आहेत किंवा एव्हिडन्स खूप गरजेचा आहे. हिस्ट्रीमध्ये रिटन रेकॉर्ड्स, ओरल रेकॉर्ड्स आणि त्याच्यात ऑब्व्हियसली की जे काही रिटन असेल, तर ते आपल्याबद्दलचं रिटन कधीच नसतं. म्हणजे जो कोणी विनर आहे तोच लिहील आणि प्रत्येक माणूस का तेव्हा लिहीत नव्हतं आणि तेवढं काही लिहायची साधनं पण नव्हती. त्यामुळे रिटन रेकॉर्ड्स फक्त घेऊन आपण नाही चालू शकत आणि आपल्याला जी हिस्ट्री शिकवली आहे, ती फक्त पॉलिटिकल हिस्ट्री शिकवली आहे. म्हणजे हा राजा होता, ह्याने हे केलं आणि त्याच्यात आपल्याला रिलेव्हंट काही वाटत नाही. आर्किओलॉजीने तो पर्स्पेक्टिव्ह खूप चेंज केला, की फक्त पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ कोर्स इट इस इम्पोर्टंट, बट त्याच्याबरोबर सोशल हिस्ट्री, त्यावेळची माणसं काय करत होती, तर ते काय खात होते तर कसे खात होते. स्वतः पिकवायचे का आणायचे का शिजवायचे का असंच खायचे. मग आम्ही जेव्हा हरप्पन स्टडीज करतो, तर त्याच्यात त्यांच्याकडे प्लेट्स होत्या का बाउल्स होते? इथपासून सुरुवात होते. कारण आपल्याला प्लेट आणि बाउल आता कॉमन वाटतंय. म्हणजे त्याच्यात काय मोठं आहे, की हरप्पन माणूस बाउलमध्ये खात होता का प्लेटमध्ये खात होता? हा किती म्हणजे बाळबोध प्रश्न आहे असं वाटतं. पण जे 5,000 6,000 वर्षापूर्वी त्याला प्लेट बनवता येणं आणि प्लेट किंवा बाउलमध्ये खातोय म्हणजे त्याला त्याची करी किंवा ड्राय खातोय. ह्या सायंटिफिक ह्याने पण आम्ही विचार करतो. तर आर्किओलॉजीने मला तो पर्स्पेक्टिव्ह एक चांगला दिला, की हिस्ट्री इस नॉट ओन्ली अबाउट द किंग्स बट ओव्हरऑल सोसायटी. खूप छान. मला वाटतं इतकं छान एक्सपोजिशन आणि महत्त्वाची गोष्ट इतकं बारकावे एक्सप्लेन केल्याबद्दल धन्यवाद. पुढचा प्रश्न अर्चनाताई घेतील. अ, नमस्कार. तुमचं बरंच संशोधन जे आहे ते गोव्यातली वेगळी-वेगळी देवळं, त्याच्यामागचा इतिहास आणि त्याच्यामागचं अर्थातच आर्किटेक्चर, त्याच्यामागे असणारी लोकांची मेहनत आणि त्याच्यामागची असलेली संस्कृती ह्याच्याबद्दल आहे. आणि जनरली काय होतं, की आपण देऊळ म्हटलं, की देवळात जातो, आपण खूप सुपरफिशियल विचार करतो, की इथे ही देवता आहे, हे जागृत दैवस्थान आहे किंवा हे देऊळ अमुक-अमुक काळामध्ये बांधलं गेलं, पण त्यावेळेस किती ते भव्य-दिव्य आहे. म्हणजे आपण त्याच्या आर्किटेक्चरनी दिपून जातो, पण त्याच्या खोलात विचार करत नाही, की आपण प्रत्येक वेळी कौतुकाने बघतो, की आपल्याकडे 700-800 वर्षापूर्वी सुद्धा इतक्या कलाकुसरीने, बारीक-सारीक गोष्टींनी ते देऊळ उभं केलेलं आहे. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये तर बरीचशी देवस्थानं जी आहेत, उदाहरणार्थ सासवडच्या जवळ वटेश्वराचं आहे. इतकं सुंदर देऊळ आहे आणि इतकं रेखीव आहे, की त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा निर्माण झाल्या. आणि जेव्हा तुमचं मी पॉडकास्ट बघितलेलं होतं, तर त्याच्यामध्ये गोव्यामधल्या सगळ्या मंदिरांचं डिस्ट्रक्शन कसं झालं, हेही मी बघितलं. आणि त्यामुळे अ, त्याच्यामागचं जे शास्त्र आहे किंवा जे इन्क्विजिशन बद्दल तुम्ही नेहमी बोलता, तर त्याचा आणि देवळांचा एकमेकांची काय सांगड आहे किंवा त्याचा आपल्या धार्मिक संस्कृतीशी काय संबंध आहे, ते थोडंसं सांगा? मला आधीपासून म्हणजे तुम्ही म्हटलं, की बाहेर जी मंदिरं आहेत, म्हणजे तुम्ही सासवडचं एक्झाम्पल दिलं. तर आपण महाराष्ट्र, कर्नाटक म्हणजे ही गोव्याजवळची राज्य जी आहेत किंवा फार गुजरात सुद्धा आणि ऑल ओव्हर इंडिया तामिळनाडू तर एवढे म्हणजे सुंदर मंदिरं आहेत, की
एकेका मंदिरावरतीच तुम्ही एक महिना सुद्धा घालवून म्हणजे तरी डिटेलिंग त्यातलं होणार नाही. म्हणजे त्यातला अभ्यास करून होणार नाही अशी मंदिरं आहेत. आणि जेव्हा म्हणजे मला ती मंदिरं बघायला आधीपासून खूप आवडायची आणि आर्किओलॉजीमध्ये आयकॉनोग्राफी हा एक आम्हाला विषय होता. आयकॉनोग्राफी आणि आर्ट एंड आर्किटेक्चर. तर त्याच्यात म्हणजे आर्ट एंड आर्किटेक्चर कसं डेव्हलप होत गेलं, त्याचे थॉट प्रोसेसेस काय होते, प्रत्येक राजवंश जसा आला तर त्यांची आर्ट स्कूल्स कसे बदलले आणि म्हणजे त्यांच्याकडे काय रिसोर्सेस अवेलेबल होते, दगड कसा होता, त्याप्रमाणे कशी मंदिरं चेंज झाली. आणि आयकॉनोग्राफी म्हणजे मूर्तिशास्त्र. म्हणजे ज्या आपल्या कथा असतात, तर त्या कथा दगडात कोरायच्या आहेत त्यांना. आणि काहीकडे आपल्याला नरेटिव्हज दिसतात. म्हणजे एलोरा जे वेरूळ आपली कैलाश लेणी आहेत, तर तिकडे काही नरेटिव्हज आहेत, की म्हणजे रामायण सुरुवात अशी झाली आणि तिथून असं पुढे-पुढे जात गेलं. हळेबीडूला पण असं दिसतं. पण अनेककडे आपण पूर्ण नरेटिव्ह नाही करू शकत दगडात. कारण ते मल्टीमीडिया नाहीये. इट्स अ 2D फॉर्मॅट. तर त्याच्यात म्हणजे तिथे इधर आपल्याला तरी ती गोष्ट माहीत असली पाहिजे. म्हणजे ते आपण दगडात बघून सांगू शकतो, की अरे ही गोष्ट आहे. मग त्याच्यात काही कॉमन गोष्टी असतात, ज्या आपल्याला पटकन ओळखता येतात. पण बाकी अदरवाईज आधी टीव्ही किंवा ही बाकी माध्यमं नव्हती. तर एक सूत्रधार असायचा आणि तो सूत्रधार जे आपली मंदिरं आहेत, तर मंदिरं ही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारही पुरुषार्थांची म्हणजे जागा आहे. त्याच्यात धर्म, अर्थ, काम म्हणजे जो आपल्याला कॉलोनियल माइंडसेट दिलाय, की फक्त काम म्हणजे ॲज इन कामसूत्र. तर हा कन्सेप्ट नाहीये. त्याच्यात सगळं जे डिझायर्स किंवा अ, जे इंटरेस्ट, एस्थेटिक्स सगळंच त्याच्यात येईल. तर ते सुद्धा म्हणजे लहान मुलांना कळण्यासाठी किंवा आणि मनोरंजन व्हावं ह्या दोन्ही गोष्टींनी तो सूत्रधार त्यांना घेऊन फिरत असतो. इधर सूत्रधार तरी किंवा घरातलाच कोणीतरी माणूस असेल सुद्धा आणि त्यांना तिथे अ, म्हणजे पुराण कथा असतील किंवा त्या महिमा असेल त्या मंदिराच्या अ, जी कोणी तिथली देवता असेल त्याचा, तर त्याच्या गोष्टींची ओळख तिथे व्हायची. कारण बाकी काही अजून सोर्सेस अवेलेबल नव्हते. म्हणजे आपण आता सुद्धा जरी हंपीत गेलो, एवढं सगळं डिस्ट्रक्शन होऊन सुद्धा जे हंपीत वाचलंय, तेच सुद्धा एवढं भव्य-दिव्य आहे आणि आपण तिथे बघितल्यावरती म्हणजे किती हे आहे कसं वाटतं, की म्हणजे अरे बापरे! भरपूर आहे. आपलं बघून होईल का नाही? आणि इमॅजिन जर आपण करत आता जे आपण बघतोय ते हाल्फ पिक्चर बघतोय. त्या काळी तिथे म्हणजे जेव्हा पूर्ण ह्याच्यात असेल ग्लोरीमध्ये तेव्हा काय हो असेल ते. आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोझिट गोवा आहे. आधीच कोणाच्या गोवा इज इक्वल टू मंदिर हे कधीच येत नाही. म्हणजे तुम्ही अनेक लोकांची कुलदैवत गोव्यात आहेत. म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक ह्या दोन्ही राज्यांमधल्या आणि मध्य प्रदेश अनेक लोकांची कुलदैवत गोव्यात आहेत. तर ते लोकं प्रत्येक वर्षी आता ट्रॅव्हलिंग शक्य असल्यामुळे येत असतात. तर त्यांना सुद्धा अशा खूप लोकांनी मला सांगितलंय, तुम्ही गोव्यात देवदर्शनाला जाता म्हणजे लोकं गोवा इज इक्वल टू टेम्पल हे कुठेतरी माहीत असं एक समीकरण डोळ्यात कसंच येत नाही. तर आणि जेव्हा आपण गोव्यातली मंदिरं बघतो, तर ती तेवढी भव्य-दिव्य नाहीयेत. ॲज इन आर्किटेक्चरली. जसं हम्पीची असेल किंवा एलोरा असेल किंवा तंजावूरचं असेल. पण ती ग्रँड आहेत. म्हणजे आर्किटेक्चरली त्याच्यावरती खूप मोठी पाषाणी मंदिरं नाहीयेत. त्याचं अ, एक सोपं कारण म्हणजे, की आमच्याकडे जो दगड आहे तो जांभा किंवा लॅटराइट ज्याला म्हणतो. लॅटराइट दगडाला खूप होल्स असतात आणि हा दगड आपल्याला पूर्ण कोकण महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातलं कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळापर्यंत हा दगड दिसतो. त्याच्यात तुमच्याकडे कितीही बजेट असलं तरी तुम्ही कोरीव काम करू शकत नाही. त्यामुळे गोव्यातल्या लोकांना जरी वाटलं, की आमच्याकडे मंदिर असं हंपीसारखं बनवावं किंवा हळेबीडू किंवा बेलूरसारखं बनवावं, तरी सुद्धा त्या दगडात मूर्ती कोरणं शक्य नाहीये. आणि पेंटिंग जास्त म्हणजे कलरफुल पेंटिंग्स पण करू शकत नव्हते, कारण इथे पाऊस खूप पडतो. त्यामुळे मल्टी कलर पेंटिंग वापरू शकत नव्हते. आणि त्याच्यामुळे आतल्या बाजूला जे इनडोअर आहे तिथे काहीतरी पेंटिंग्स असतील किंवा वूडवर्क खूप दिसतं कोकण म्हणजे ह्या पूर्ण पट्ट्यात वेस्टर्न कोस्टला. लाकडातर्फे गोष्टी किंवा ज्या पुराणकथा आहेत त्या चितारल्या जातात.
पण गोव्यातली जर आजची मंदिरं बघितली, जरी म्हणजे मी हल्लीच एक बृहत म्हणून संस्थेसाठी टेम्पल ट्रेल केली होती ऑक्टोबरमध्ये. तर त्याच्यात एक लहान मुलगा होता 7-8 वर्षाचा आणि ही त्याची दुसरी का तिसरी टेम्पल ट्रेल होती. तर तो होता तामिळनाडूचा. त्यामुळे तामिळनाडूतली मंदिरं तो बघून आलाय आणि तामिळनाडूतलं मंदिर बघून आल्यावरती गोव्यातली मंदिरं त्याला कसंच वाटत नव्हतं, की आपण मंदिरात जातोय. तर तो परत-परत म्हणत होता, की "धिस लुक्स लाइक चर्च. धिस डझंट लूक लाइक अ टेम्पल." आत गेल्यावर ती मूर्ती वगैरे बघून त्याला वाटायचं, की अच्छा हे पण टेम्पल आहे. पण बाहेरून आर्किटेक्चरली पोर्चुगीज इन्फ्लुअन्स एवढा असल्यामुळे जे डिझाइन आहे, त्याच्यात असं बघितल्यावरती मंदिर असं वाटत नाही. जर कोणी तामिळनाडू किंवा अशा प्रदेशातून जर आलं असेल तर. तर आणि आतून मंदिर एवढं ग्रँड आहे, की मार्बल आहेत. अनेक मंदिरं जी खूप प्रसिद्ध मंदिरं आहेत. म्हणजे कवळे शांतादुर्गा असेल किंवा मंगेश असेल. तर मार्बल आहे, शँडेलियर्स आहेत, मूर्त्या ज्या आहेत त्या सोन्याच्या आहेत. उत्सव मूर्ती, त्यांच्या दागिने, सिल्कच्या साड्या वगैरे. हे बघितल्यावरती आणि गोव्यातली मंदिरं खरं सांगायचं म्हणजे सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ मंदिरं. गोव्यातल्या मंदिरांपासून काय शिकावं? जर एक टेक अवे असेल तर जी स्वच्छता आणि जो मेंटेनन्स असतो मंदिराचा. कुठेही गव्हर्नमेंट कंट्रोल नसतो. मंदिराची स्वतःची कमिटी असते आणि कमिटी डिसिजन घेते. ऑब्व्हियसली दे आर बाउंड टू गव्हर्नमेंट डिसिजन्स जसं कोव्हिडमध्ये काही डिसिजन्स असतील. जे सगळ्यांना बाइंडिंग असतात ते डिसिजन्स त्यांना पण लागतात. ऑडिट लागतं. पण मंदिरावरती सरकारचा फंडपेटीवरती कंट्रोल नसतो. आणि त्यामुळे मेंटेनन्स किंवा स्वच्छता खूप आणि तुम्हाला कुठेच कोणी ही पावती फाडा किंवा माझ्या म्हणजे मला दान द्या वगैरे असं करणारं कोणीही सापडणार नाही. तुम्ही डायरेक्ट येऊन शांतपणे तुम्हाला जेवढा वेळ आत घालवायचा तेवढा घालवू शकता. आणि ह्या सगळ्या ग्रँड्युअरमुळे असं झालंय, की जी मंदिरांची ओरिजिनल गोष्ट आहे ती लोकांना कळतच नाही. कारण आपण जेव्हा हिस्टॉरिकल प्लेस बघतो कुठली, तेव्हा आपण व्हिज्युअल्सने बघतो. म्हणजे फार कमी लोकं असतात जे पुस्तकं वाचून इतिहास म्हणजे जाणून घेतात आणि तो पुस्तकातनं वाचलेला इतिहास समोर म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर ते इमॅजिन करतात. पण अनेक लोकांना बघितल्यावरतीच म्हणजे इतिहासाशी काहीतरी एक नातं वाटतं. म्हणजे आपण जर कुठे हम्पीलाच गेलो, परत तेच उदाहरण घ्यायचं झालं तर. तर तिथे जे डिस्ट्रक्शन्स बघून आपल्याला कळतं, की अच्छा हे पडलं कसं मंदिर? हा प्रश्न येतो. पाडलं तर कोणी पाडलं? का पाडलं? हे प्रश्न येतात. गोव्यातल्या मंदिरांबद्दल अनेक लोकं जे तिथले म्हणजे स्थानिक लोकं आहेत किंवा ती त्यांची कुलदैवतं आहेत. अनेक वर्ष जातात. पण त्यांना इन्क्विजिशन किंवा असं काही झालं हे माहीत नाही. कारण मंदिरं आता एवढी ग्रँड झाली आहेत, पण ती एकेकाळी एका रात्रीत म्हणजे काहीच हातात फक्त देवीची मूर्ती किंवा त्या देवतेची मूर्ती आणि जे काही सामान हातात येईल तेवढं घेऊन ते एका म्हणजे होडीतून आले. हे इमॅजिन करायला व्हिज्युअल काहीच नाहीये. आणि आत्ता ज्या प्रकारचं ग्रँड्युअर आहे, कोणीच म्हणजे लहान मुलाला जर सांगितलं तर विश्वासच बसणार नाही, की एकेकाळी हे हातात काहीच न घेता आले होते आणि हे सगळं रिबिल्ट आहे म्हणून. त्यामुळे त्यांची आधी मला असं वाटायचं, की गोव्यात एवढी मंदिरं का किंवा अशी मोठी म्हणजे हम्पीसारखी पाषाणी मंदिरं. पण आत्ता मला वाटतं, की बाकीच्यापेक्षा गोव्याची जी मंदिरांची कहाणी आहे, ती लोकांना सांगणं मला जास्त म्हणजे गरजेचं वाटतं. अ, खूपच छान माहिती आहे. कारण गोव्याचे देवता म्हटल्यानंतर लोकांच्या कुलदेवता तिकडे आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आणि विशेषतः लोकांना शांतादुर्गा, त्याची दरवर्षी होणारी पूजा, त्या पूजेचा असणारा काही ठराविक लोकांनाच असलेला हक्क किंवा मंगेशी देवता हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आता हे तुम्ही आता उल्लेख केलात, की ती मंदिरं पाडली गेली इन्क्विजिशनमध्ये आणि त्याच्यामुळे अर्थातच सगळी ही बांधाबांध करायला सामान, मनुष्यबळ, पैसा, इच्छाशक्ती हे सगळं पाहिजे. तर ते कसं झालंय? कारण तुमच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही म्हटलेलं आहे, की खूप ही मंदिरं नेस्तनाबूत केली गेली आणि ह्याच्यामध्ये कन्व्हर्शन किंवा पुरोहित नसणं, त्याचे सगळे समाजावरती होणारे परिणाम, हे सगळं तुम्ही खूप विस्ताराने सांगितलेलं आहे. तर त्यामुळे ही मंदिरं परत आपण बांधावी अशी प्रेरणा लोकांना निर्माण झाली, तर ही साधारण कुठल्या काळात झाली आणि कशी निर्माण झाली ती? अ, ही जी आपण आता मंदिरं बांधलेली बघतो, म्हणजे आज जी आपण गोव्यातली अनेक मंदिरं बघतो आणि त्यांचं जे ग्रँड लेव्हलचं हे बघतो, ही सगळी
क्राउड फंडेड मंदिरं आहेत. म्हणजे कुठल्या सरकारने बांधलेली ही लोकांनी त्या स्थानिक जे त्यांचे महाजन असतील किंवा जे भाविक असतील, तर त्यांनी पैसे उभारून बांधलेली मंदिरं आहेत. आणि प्रत्येक म्हणजे गोव्यातल्या मंदिरांचं जर पुनरुत्थान जर झालं असेल, तर त्याला एकच कारण आहे. ते म्हणजे लोकांची कुलदेवता सिस्टम. जरी अनेक लोकं जेव्हा इन्क्विजिशन झालं, तर त्या रात्री निघावं लागलं आणि लोकांना कळतं, की बाजूच्या गावात पोर्तुगीज आलेत आणि ते मंदिर पूर्ण तोडतील आणि ते फक्त तोडफोड करत नव्हते. जर आपण अनेककडे बघितलं, जर तुम्हाला कोल्हापूरच्या जवळचं खिद्रापूर मंदिर माहीत असेल, तर तिथे जे एक गजथर आहे म्हणजे बेज जो आहे मंदिराचा, त्याच्या सभोवताली असे एक हत्ती आहेत आणि असं वाटतं, की ते मंदिर पूर्ण हत्तींच्या पाठीवरती उभं आहे. असं एक इल्युजन तिथे येतं. तर त्या एक 1-2 हत्ती असतील किंवा एक पण नसेल, की ज्याची सोंड इंटॅक्ट आहे. आणि ते काय करायचे, की अनेककडे जेव्हा आक्रमणं व्हायची, तर जेव्हा इस्लामिक इन्व्हेजन व्हायचं, तर त्यांना त्यातला पैसा पाहिजे असायचा मंदिरांमधला. तर ते यायचे डिफेस करायचे म्हणजे नाक तोडायचं किंवा शरीराचे काही भाग तोडायचे, हात तोडायचे मंदिरांच्या मूर्त्यांचे किंवा असा काही हत्ती असेल, तर त्याची सोंड तोडायची. म्हणजे काहीतरी एक आपलं डिस्ट्रक्शन करायचं आणि त्यातला जो काही पैसा असेल, सोनं असेल ते घेऊन जायचं. त्याचं पुढे काय होतंय त्या मंदिराचं त्यांच्याशी काही देणं-घेणं नव्हतं. पण जेव्हा पोर्तुगीज लोकं गोव्यात आले, तर त्यांचं फार सिस्टमॅटिक प्लॅनिंग होतं. अँड द ओन्ली प्लॅन वाज की पूर्ण कंट्रोल म्हणजे पूर्ण मेंटल कंट्रोल पण झाला पाहिजे. आणि तो एवढ्या लेव्हलपर्यंत की मंदिराचं काहीच म्हणजे तिथे जर एक कुठलं झाड असेल, जे लोकं पवित्र मानत होते, तर ते झाड सुद्धा वाचता कामा नये. कारण ते झाड त्या लोकांना आठवण करून देत राहील, की हे माझं मूळ स्थान आहे किंवा इथे माझं काहीतरी देवाचं स्थान आहे. तर त्याच्याबरोबर त्यांनी मंदिरं तोडून तिथे काहीकडे चर्चेस बांधल्या, काहीकडे त्यांना बांधता नाही आले, तर ती जागा सोडून दिल्या. आणि त्याचे जे म्हणजे दगड किंवा जे काही अवशेष होते, ते चर्चेस बांधायला वापरले. आणि हे सगळं मी कुठून तरी असंच बोलते असं पण नाही. ह्या सगळ्यांचा पंचनामा पण केला आणि पोर्तुगीजांनी स्वतःच रेकॉर्ड ठेवले. कारण इथून त्यांना ते युरोपला पाठवायचे होते, की मी एवढी-एवढी मंदिरं तोडली, त्यामुळे मला प्रमोशन द्या. तर त्यांनी कुठलं मंदिर तोडलं, त्याची पंचायतन कोण होती, तिथे कोण लोकं होते, हे सगळं रेकॉर्ड ठेवलं. त्यांचं रेकॉर्ड कीपिंग खूप छान होतं. म्हणजे पोर्तुगीजांकडून काय शिकावं, तर त्यांचं रेकॉर्ड कीपिंग शिकावं. तर एवढ्या प्रकारचं त्यांनी रेकॉर्ड मेंटेन करून आर्काइव्हजमध्ये ठेवलं होतं. तर त्यावेळी जेव्हा ते कन्व्हर्ट करत होते, तर अनेक लोकांना ऑप्शन होतं. जे तुम्ही जर काश्मीर फाईल बघितलं असेल, तर 3च ऑप्शन की ईदर यू कन्व्हर्ट, यू डाय ओर यू लिव्ह. एक्झॅक्ट सेम ऑप्शन भारतात म्हणजे गोव्यात पण होते आणि तिथे अनेक लोकं कन्व्हर्ट झाले. कारण कन्व्हर्ट जर होत असाल, तर तुमची प्रॉपर्टी तुम्ही ठेवू शकत होता. आणि त्या काळी पैसा कॅश नसल्यामुळे प्रॉपर्टी किंवा लँड म्हणजे हेच सगळं होतं. तर अनेक लोकं कन्व्हर्ट झाले आणि पोर्तुगीजांनी जी कास्ट सिस्टम होती, ती पण तशीच ठेवली. म्हणजे आज आज सुद्धा गोव्यात रोमन कॅथलिक ब्राह्मण आहेत. रोमन कॅथलिक क्षत्रिय आहेत आणि पूर्ण सिस्टम तशीच ठेवली. सगळी मंदिरं जी होती ती पूर्ण चेंज केली. अनेक लोकं लढता-लढता मेले, की आम्ही जाऊ शकत नाही. म्हणजे मी इंटरव्ह्यू जेव्हा अनेक लोकांचे घेते ह्या संदर्भात, तर काही लोकं असे आहेत, की जे क्षत्रिय किंवा भंडारी समाजातले आहेत. तर त्यांचे जे पुरुष होते, जे ज्यांच्याकडे तलवार होती, म्हणजे त्यांचं एक सर्टन एजच्या नंतरचे. त्यांना तिथून म्हणजे त्यांचं असं म्हणजे हे होतं, की आम्ही पळून नाही जाऊ शकत. आम्ही इथे मरू. बायका आणि मुलं जातील. तर अनेक लोकं आहेत, की त्यांनी मला सांगितलंय, की आमचे काही वंशज इथे मारले गेलेत. कारण ते त्या रात्री निघाले नाहीत. ते थांबले. म्हणजे त्यांचं असं होतं, की पोर्तुगीजांनी मारलं तरी चालेल, मी पळून जाऊ शकत नाही. तर आणि बाकी त्या लहान मुलं किंवा बायका होत्या त्यांना त्यांनी पाठवून दिलं. अनेक जी सारस्वत कम्युनिटी होती, तर त्यांनी म्हणजे ते काय सगळे लढवय्ये नव्हते. तर मूर्त्या जे होते कारण पोर्तुगीज काय करायचे, तर फक्त मंदिर तोडत नव्हते. तर त्याच्यावरती नंतर बीफ टाकलं जायचं, जी मूर्ती असेल. म्हणजे आम्ही किती तुम्हाला हे करतोय, असं म्हणजे मुद्दाम जे चीड आणण्याचा प्रकार किंवा एक सप्तकोटेश्वराचं मंदिर होतं दिवार म्हणून तिथे. दिवार आयलंड आहे, पणजीच्या जवळ आहे. तर तिथे त्या पिंडी जी असायची शंकराची, तर ती जिथून अ, शेताचं घाण पाणी जातं, इथे ती ठेवली होती. म्हणजे इफ यू हॅव रिअली कन्व्हर्टेड, तुम्ही जर खरंच कन्व्हर्ट झाला असाल मनापासून,
तर ती बघून तुम्हाला म्हणजे काहीच वाटलं नाही पाहिजे. जर तुम्हाला वाटलं असं अरे असं म्हणजे हे आम्ही एवढी वर्ष इथे पूजा करत होतो, तर तुम्ही कन्व्हर्ट नाही झालात. हा त्याचा अर्थ होता. तर काही लोकांनी जे म्हणजे नदीच्या दुसऱ्या बाजूला राहत होते, तर त्यांनी रात्री येऊन ती मूर्ती मग घेऊन गेले आणि ती एका गुहेत ठेवली. तर अनेक लोकांना हे माहीत होतं, की पोर्तुगीज असं करतील. त्यामुळे त्यांनी आपलं घरदार जे काही सोनं असेल ते तिथेच सोडलं. पण जी त्यांची कुलदेवतेची मूर्ती होती, जर दगडी मूर्ती नसेल, तर आपण प्राणप्रतिष्ठापना करतो. तर त्याची उत्तर पूजा करून म्हणजे जी छोटी मूर्ती असते मेटलची किंवा जिथे शक्यच नाहीये, तिथे एक नारळ म्हणजे तो प्राणप्रतिष्ठापना काढल्यानंतर ती मूर्ती उरली, देवता उरली नाही. असं हे करून ते नारळ किंवा काय जे जे काय त्यांच्या हातात येईल ते घेऊन ते रात्रीच्या रात्री त्यांनी अ, हे केलं म्हणजे नदी क्रॉस करून गेले. अशा भागात गोव्यातल्या काही भागात जे पोर्तुगीजांच्या अंडर नव्हते किंवा महाराष्ट्रात गेले, कोकणात अनेक लोकं गेले, कर्नाटकात अनेक लोकं गेले आणि त्यांना एक ब्रह्मकरमळी म्हणून गाव आहे गोव्यात. तिथे अल्मोस्ट 4 फीटची ब्रह्माची मूर्ती आहे आणि पूर्ण पाषाणी मूर्ती आहे. तर ती एवढी मोठी मूर्ती, एवढी जड मूर्ती मला एक्झॅक्ट वेट माहीत नसेल, पण तुम्ही इमॅजिन करू शकता 4 फीट म्हणजे पूर्ण दगडाची मूर्तीचं वजन काय असेल. तर ती मूर्ती घेऊन अ, ते ओल्ड गोवावरून वाळपईला गेले. जे आत्ता बाय रोड 40 किलोमीटर्स आहे. आणि बाय रोड बाय ब्रिजेस. त्या काळी तर ब्रिजेस पण नव्हते. तर नदी 2-3 नद्या क्रॉस करून त्यांना जावं लागलं. 2-3 नद्या ॲज इन 2-3 ट्रिब्युटरीज क्रॉस करून. तर एवढं सगळं ते घेऊन गेले. अनेककडे लोकांनी जसं आता एक म्हाळसा नारायणी म्हणून मंदिर आहे. तर ते वेर्णाला होतं. मूर्ती कर्नाटकात घेऊन जाऊ शकत नाही. तर त्यांनी म्हणजे कारण पोर्तुगीज वाटेत जायचं, यायचं काहीच माहीत नाही. ओव्हरनाईट सगळे जातायत. तर फोंड्यात आले. फोंडा तालुका हा पोर्तुगीजांच्या अंडर नव्हता. तर तिथे देवीची स्थापना केली अजून एका मंदिरात आणि काही लोकं तिथेच थांबले. सगळेच काही तिथे राहू शकत नाही. ते काही लोकं महाराष्ट्रात गेले, काही कर्नाटकात गेले. असं सगळीकडे शिफ्ट झालं. पण आजपर्यंत त्यांच्या फॅमिलीने हे लक्षात ठेवलं, की माझं गाव कुठे आहे, माझी कुलदेवी कोण आहे आणि त्या काळी परत येणं शक्य नव्हतं. पण जेव्हा परिस्थिती चांगली व्हायला लागली, तेव्हा परत येऊन ती मंदिरं बांधली. पण प्रत्येक जनरेशनने पुढे पास केलं, की आपण ओरिजिनली कुठले आहोत. आणि हे फक्त हिंदूमध्येच नाही, तर जे लोकं कन्व्हर्ट झाले कॅथलिक, अनेक लोकांना माहिती आहे, की त्यांची कुलदेवता कोण होती, त्यांचं मूळ आडनाव काय होतं आणि हे प्रत्येक जनरेशन पुढच्या जनरेशनला सांगत गेलं. आणि ह्याचा जर तुम्ही जो प्रश्न विचारला होता मेन, की एक सिस्टम ही झाली. पण फक्त माणसाला माहीत असून किंवा एक जनरल म्हणजे एक बिलीफ असून, की बाबा ही माझी कुलदेवता आहे, मला तिथे जायचंय. एवढं करून शक्य होत नाही. काहीतरी पॉलिटिकल विल लागतं. कारण लोकांची खूप इच्छा असली तरी एक राजदंड लागतो. तर गोव्यात जी आज मंदिरं आहेत, ती म्हणजे आपण सिच्युएशनला बघण्यासाठी एकच माणूस कारणीभूत आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण त्यांनी जेव्हा गोव्यात आले आणि म्हणजे ते त्यांचं काही मेन हे नव्हतं, की गोव्याला लिबरेट करायचं. पण त्या काळी आग्र्यावरून ते सुटून आले होते. त्यांचं मेन हे असेल, की परत स्वराज्य बांधायचंय. तर त्यावेळी त्यांनी खूप सिस्टम्स जाग्यात घालायला सुरुवात केली होती. आणि जेव्हा ते सिस्टम्स हे करताना त्यांचं मेन म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य काय असेल तर अ, जी टॅक्सेशन सिस्टम होती, ती त्यांनी बदलायला सुरुवात केली होती. आणि कोकणातले काही लोकं होते त्यांना ती पटत नव्हती. कारण त्यांना लोकांकडून जादा कर घ्यायचा होता. तर ते शिवाजी महाराजांना चुकून त्यांना काय वाटलं होतं, की आग्र्यावरून हे काय परत येत नाहीत. त्यामुळे त्यांचं आरामात जास्त कर वगैरे घेणं चाललं होतं. आणि जेव्हा ते परत आले आणि ते सगळं रिव्ह्यू घेतात हे कळलं, तर ते लपून पोर्तुगीजांकडे आले शरण म्हणून. आणि त्यावेळी शिवाजी महाराज पोर्तुगीजांना त्यांनी सांगितलं, की तुम्ही ते माझे क्रिमिनल्स आहेत. तुम्ही त्यांना परत द्या. आणि त्यावेळी त्यांना जेव्हा ते गोव्यात आले बारदेशमध्ये आणि तेव्हा त्यांना कळलं, की गोव्यात असं-असं होतंय. एवढं फोर्सफुल धर्मांतरण होतंय. आणि तिथून बारदेशवरून जेव्हा ते बिचोलीला गेले, तर जी मी तुम्हाला सप्तकोटेश्वराची गोष्ट सांगितली, ती पिंडी कुठल्या परिस्थितीतून आणून त्या गुहेत ठेवली होती. तर शिवाजी महाराजांनी तिथे निर्णय घेतला, की तिथे सप्तकोटेश्वराचं मंदिर परत बांधायचं.
कारण ते एकेकाळी गोव्याचं राजदैवत होतं. गोव्यात जी कदंब राजधानी होती म्हणजे सॉरी कदंब जे राजवंश होता, तर त्याची ती म्हणजे कुलदेवता होती. तर ती परत म्हणजे अ, एक काय म्हणतो आपण एक लॉस्ट प्राईड परत हे करणं, त्यासाठी ती बांधून मंदिर त्यांनी जीर्णोद्धाराला सुरुवात केली. आज सुद्धा तिकडे म्हणजे द्वारावरती एक इन्स्क्रिप्शन आहे. शिलालेखात लिहिलंय की शिवराज्ञस्य प्रारंभ. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार प्रारंभ करतोय. आणि लोकांना असं वाटलं की ते मंदिर काही असं म्हणजे खूप भव्य-दिव्य नाहीये. मंदिर छोटं आहे. बांधलंय पोर्तुगीज आर्किटेक्चरल स्टाईलमध्ये. कारण गोव्यात आर्किटेक्चर स्कूल 100-200 वर्षांचा फरक होता, की असं कोणी स्थपती उरलंच नव्हतं. आणि स्थपती जरी असतील, तरी त्यांना तसे पाषाण किंवा हे आपल्याकडे अवेलेबल नव्हतं. त्यामुळे पोर्तुगीज इन्फ्लुअन्स असला तरी त्या एका मंदिराचा म्हणजे सप्तकोटेश्वराचं जेव्हा मंदिर बांधलं गेलं असेल, सगळ्यांना एक म्हणजे जे आज आपण अयोध्येच्या राम मंदिराबद्दल बोलू शकतो, की भारतात जरी अनेक राम मंदिरं असली, तरी अयोध्येत राम मंदिर होणं हे फार गरजेचं होतं. पण तिथून एक कुठेतरी जी एक कल्चरल काय म्हणतात ते कॉलोनियलिझम हे असतं, ते कुठेतरी जातं. अयोध्येच्या बाहेर तुम्ही 1000 राम मंदिरं बांधली तरी अयोध्येत जन्मभूमीवरती मंदिर बांधणं, हे जेवढं गरजेचं आहे तेवढंच तेच काम सप्तकोटेश्वर गोव्यात म्हणजे त्या मंदिराने तेवढा गोव्याचा इतिहासात त्याचा वाटा आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही बघतो, की अनेक मंदिरं लोकांनी त्यांना म्हणजे एक हे आलं, की कोणीतरी आमच्यासाठी आहे. कोणीतरी राजा जो आमच्या मंदिरांचा किंवा कल्चरल गोव्याच्या रिव्हायव्हलचा विचार करतोय. आणि लोकांनी त्याच्यानंतर क्राउड फंड करून मंदिरं छोटी का असेना परत बांधायला सुरुवात केली. मग त्याच्यात अनेक फॅमिलीज अशा होत्या, की जे शाहू छत्रपतींच्या दरबारी कामाला होते. जे गोव्यातील सारस्वत कम्युनिटी. तर त्यातील एक रेगे म्हणून फॅमिली आहे किंवा सुखटणकर म्हणून आहे. तर त्यांना जेव्हा विचारलं शाहू छत्रपतींनी, "मी तुम्हाला काय देऊ?" तर त्यांनी सांगितलं, की "मला काही नको" किंवा ते जहागीरदारी किंवा काहीही मागू शकले असते. तर माझी जी कुलदेवतेचं मंदिर आहे ते बांधायला मदत करा. मग शाहू छत्रपतींनी कवळे जो गावचा टॅक्स जो होता, तो मंदिराला आणि मंदिर किंवा त्याच्याबरोबर अग्रहार ही पूर्ण जी एक मंदिर म्हणजे फक्त पूजेचं स्थान न राहता एक सिस्टम पूर्ण डेव्हलप करण्यासाठी जे एक राजदंड लागतो, ती सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग आपण बघतो, की सगळे लोकं म्हणजे एक कुठेतरी मेंटल हे आलं, की एक म्हणजे हां, कोणीतरी आहे आपल्याबरोबर आणि त्यामुळे लोकांनी क्राउड फंड करून परत करायला सुरुवात केली आणि त्या काळात पोर्तुगीज जे गोव्यात होते, ते होतेच 450 वर्ष. पण पहिली 200 वर्ष ते खूप म्हणजे चर्च आणि स्टेट गव्हर्न होते आणि त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये त्यांचं सेक्युलर किंवा मिलिटरी बेस्ड ॲडमिनिस्ट्रेशन सुरू झालं. त्याच्यात त्यांना मंदिरं किंवा धर्म ह्याच्याशी काही देणं-घेणं नव्हतं. त्यांना फक्त फायनान्स आणि ट्रेड पाहिजे होते. त्यामुळे जसं ब्रिटिशांनी केलं, तुम्हाला काय मंदिरं बांधायची असतील बांधा, पण त्याचे टॅक्सेस द्या. गोव्यात एक शेंडी टॅक्स म्हणून होता. तुम्हाला मुंज करायची आहे, तर टॅक्स द्या. तर मंदिरं बांधायची आहेत, बांधा पण टॅक्स जास्त द्या. तर त्या प्रकारे सुरुवात केली. पण डिस्ट्रक्शन थांबलं कुठेतरी आणि लोकं टॅक्स तर टॅक्स आम्हाला जर मंदिरं बांधायला मिळतील तर फाईन म्हणजे इफ धिस वे ओर दॅट वे असं सुरुवात झाली. तर त्यामुळे आत्ता जी आपल्याला मंदिरं दिसतायत गोव्यात, तर त्याला ही 2 मेन कारणं आहेत. हो, खूपच इंटरेस्टिंग आणि जहागीरदारांना आपल्याला जहागीर किंवा स्वतःच्या फायद्यासाठी काही न करता आपल्या गावासाठी, आपल्या गेलेल्या कुलदैवतेसाठी आणि त्या मंदिराच्या पावित्र्यासाठी काहीतरी करावंसं वाटणं आणि ते त्यांनी दान मागणं हेही खूपच विशेष आहे ॲक्चुअली. पुढचा प्रश्न गिरीश वैद्य विचारतो. हं. मी सायकियाट्रिस्ट आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पेनफुल गोष्टींचा आपल्यावरती मनावरती कसा परिणाम होतो याबद्दल मला जरा जास्त कुतूहल आहे. नेहमी इतिहास वाचताना मला एक प्रकारची खिन्नता यायची, की आपण नेहमी आपल्यावरती जे अत्याचार झाले आणि आपल्यावरती म्हणजे परदेशी लोकांनी येऊन आपल्यावरती शासन केलं आणि आपण कसे सतत विखुरलेले राहिलो. हे तर आम्ही फक्त इतिहासाच्या पुस्तकात वाचलंय. तुम्ही प्रत्यक्ष त्याचा डिटेलमध्ये अभ्यास केला, त्या पोर्चुगीज रेकॉर्ड्समध्ये गेला. तुमच्या मनाला वेदना झाल्या असतील ना, तर कसं तुम्ही मॅनेज केलं त्या वेदना?
ह्यातले जे मी तुम्हाला अनेक पार्ट सांगितले, हे आम्हाला शाळेत फक्त अर्धवटच शिकवलं गेलं. म्हणजे पोर्तुगीजांनी तोडले हे कधीच शिकवलं नाही. तर असं शिकवलं जायचं की सैनिकांनी तोडले. म्हणजे तुम्ही जर आवरण पुस्तक वाचलं असेल एस.एल. भैरप्पांचं, तर ती जी केस आहे की ज्या प्रकारे इतिहास शिकवला जातो, की तुम्ही त्याला बघून अजून डिप्रेस होता किंवा एक म्हणजे मला त्या एक्झॅक्ट मेंटॅलिटीला काय म्हणजे एक व्हिक्टिम मेंटॅलिटीतनं अजून व्हिक्टिम मेंटॅलिटीत जातात, की असं वाटायला लागतं की समवेअर वी डिझर्व्हड इट असं कुठेतरी वाटायला लागतं. पण जो इतिहास आहे, की छत्रपती शिवाजी महाराज गोव्यात आले, तर त्यांनी हे बांधलं, ह्यातलं काहीही शाळेत शिकवलं नव्हतं. आणि गोव्यातलं जर हिस्ट्री टेक्स्टबुक म्हणजे गोवा हिस्ट्रीचं एक काहीतरी कमीच पानांचं असायचं आणि ते मॅक्सिमम वेळी त्याला 5 मार्कापुरतं येणार आहे, असं म्हणून सोडून दिलं जायचं. आणि त्याच्यात ह्यातलं काहीच शिकवलं जात नव्हतं आणि त्याच्यात कुठेतरी इतिहासातनं म्हणजे वेदनादायक असतो, की असं-असं झालं, पण त्याच्याबरोबर कोणीतरी येऊन हे पुनर्निर्माण पण केलं. म्हणजे आपण कोणाचं किती देणं लागतो, हे हा जो पार्ट आहे ना, जो सेकंड पार्ट म्हणजे अत्याचार झाले, पण त्याच्याबरोबर आपल्या लोकांनी पण काय त्याला उत्तर दिलं, हा कुठेच शिकवला जात नाही. आणि तो मला काही अंशी वाटतं, की मुद्दाम पण शिकवला जात नसावा. तर त्याच्याबरोबरच म्हणजे जेव्हा आपण हा सगळा इतिहास बघतो म्हणजे माझे जे म्हणजे जे अँसेस्टर्स असतील, तर आत्ता मी ज्या गावात राहते परवरीला, तर तिथेच आमच्या कुलदेवीचं मेन मंदिर होतं आणि तिथून स्थलांतरित झाले होते. अनेक लोकांना माहीत असतं, की आपलं मंदिर इथे होतं, तर कुठे होतं, कुठून तरी आले आणि बाटाबाटीच्या वेळी आले, मायग्रेशनच्या वेळी आले वगैरे असं. आणि आत्ताच्या जनरेशनला म्हणजे जे आत्ता लहान मुलं आहेत शाळेत, त्यांना मी कधी म्हणजे हिस्ट्री असे काही लेक्चर्स, व्याख्यान घ्यायला गेले, तर त्यांना बाटाबाटी झाली किंवा मायग्रेशन झालं म्हणजे काय झालं हे कळतच नाही. आणि त्यामुळे इतिहास पेनफुल वाटतच नाही. कारण त्यांना मायग्रेशन एवढं सोपं वाटतं, की आम्ही आधी पुण्यात राहायचो, आता बंगलोरला गेलो. तेवढं मायग्रेशन सोपं वाटतं. म्हणजे एक्झॅक्ट काय झालं हेही कळत नाही. आणि हा जो इतिहास आहे म्हणजे आम्हाला शाळेत अनेकदा कॉलेजपर्यंत सुद्धा हे शिकवलं होतं, की पोर्तुगीजांनी सती सिस्टम बॅन केली. तर हा प्रश्न मी अनेकदा मुद्दाम म्हणजे हा मुद्दाम सांगते लोकांना, की पोर्तुगीज एवढे चांगले होते, की त्यांनी सती प्रथा बंद केली. पण हा प्रश्न कोणीच नाही विचारला, की बंद केली तर का केली? त्यांना वाईट वाटलं म्हणून. अशी म्हणजे आपल्याला हे वाटतं, की त्यांना ती बाई जळताना खूप वाईट वाटायचं म्हणून त्यांनी बंद केली. मग त्याच पोर्तुगीजांनी बाई असो वा पुरुष असो इन्क्विजिशनमध्ये माणसं जाळली. तेव्हा त्यांना का वाईट वाटलं नाही? हा प्रतिप्रश्न कोणीच विचारत नाही. मग जर त्या बायका सती जाणं बंद झाल्या, तर त्या कुठे गेल्या? त्यांचा पुनर्विवाह झाला का? किंवा त्यांचं काहीतरी म्हणजे एक काहीतरी म्हणजे विधवा असं काहीतरी झालं का? किंवा त्यांना काय मदत केली? हां, म्हणजे पुनर्विवाह पुनर्वसन. पुनर्वसन काहीतरी व्हायला पाहिजे होतं. तर ते काय झालं त्या बायकांचं? ज्या सती गेल्या नाहीत, त्या स्वतःच्याच घरी राहिल्या का? हा पुढचा भाग कोणी विचारतही नाही आणि कोणी बोलतही नाही. आम्ही एवढ्या म्हणजे पोर्तुगीज किती छान आणि उदार मनाचे होते, की त्यांनी सती बंद केली. तर असे अनेक रेकॉर्ड सापडतात, की त्याच्यात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बायका म्हणजे सैनिकांच्या बायका. कारण जेव्हा त्यांनी पहिला अटॅक केला, तेव्हा आदिलशहाचं राज्य होतं आणि त्यामुळे मुस्लिम हेरममधल्या बायका खूप असायच्या. आणि त्या पर्शियन वगैरे ह्या सगळ्या इथून आणलेल्या म्हणजे त्या राजाच्या राण्या नव्हत्या, तर त्या दासी किंवा हेरममधल्या बायका होत्या. तर त्या सगळ्यांना इदर कन्व्हर्ट केलं गेलं आणि सैनिकांना प्राइजेस म्हणून दिले गेले. आणि त्याच्यात ज्या हिंदू बायका असतील, त्या सती जाणं म्हणजे त्यांना ते जास्त हे वाटायचं, की म्हणजे हे परवडतं पण हे नाही. म्हणजे आपण स्वतः जिवंत जळलेलं बरं, पण म्हणजे सैनिकांना ॲज अ प्राइज म्हणून दिलं जाणं किंवा त्यांना इथून अरब लोकांना कारण अरब म्हणजे किंवा त्या भागाने ते ट्रेड करत यायचे. तर त्यांना इन रिटर्न ऑफ ट्रेड विकलं जाणं, ह्याच्यापेक्षा ते सती जाणं परवडत होतं. पण शिकवताना अर्धाच भाग शिकवला, की पोर्तुगीज किती छान होते आणि त्यांनी हे बंद केलं असं. ते का केलं? त्याच्यामध्ये त्यांना काय इंटरेस्ट होता? हे प्रश्न कोणी शिकवलंही नाही आणि कोणी विचारलंही नाही. हे हे म्हणजे आता म्हणजे अर्थात तुम्ही पोर्तुगीज रेकॉर्ड्स आहे आणि तुम्ही आधी म्हणाला होतात, की पोर्तुगीजांकडनं एक गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे ॲक्युरेट रेकॉर्ड कीपिंग.
आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्या आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी उघडकीला येऊ शकल्या. आणि तुम्ही म्हणालात तेही खरं आहे, की इतिहासामध्ये हे कधीच शिकवलं गेलं नाहीये. म्हणजे पोर्तुगीजांनी गोव्यावरती कब्जा केला, पण ह्याच्या पलीकडे आपल्याला खूप कमी माहिती आहे. म्हणजे ॲटलीस्ट मला तरी खूपच कमी माहिती होतं. कारण शाळेच्या इतिहासात हे शिकवलंच जात नाही. आणि आता ही सगळी माहिती तुमच्या हाताशी आहे. ती ऑथेंटिकेटेड माहिती आहे. ती सांगोवांगी माहिती नाही आहे. त्याला पुरावे आहेत. त्याला कागदोपत्री दाखले आहेत. आणि तर त्यामुळे मला वाटतं आत्ताच्या जनरेशनला ते कळणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही त्या अशा ज्या हेरिटेज टूर्स आणि हे करता, की त्याच्यात ही सांगड घातली जाईल, की हे काय घडलेलं आहे, त्याच्यामागचा इतिहास काय आहे, त्याच्यातून आपण काय शिकू शकतो आणि प्लस आपलं मूळचं कल्चर काय होतं किंवा हेरिटेज काय होतं. तर त्या तुमच्या हेरिटेज टूर्स बद्दल सांगा. कारण मला तर अगदीच असा उत्साह वाटायला लागला, की आता ती बुक करून लवकर यायला पाहिजे मला त्याला. अ, म्हणजे आपल्याकडे एवढं सगळं इतिहास म्हणजे बघण्यासारखा इतिहास किंवा तिथे जाऊन जाणून घेण्यासारखा इतिहास आहे. म्हणजे मी जसं सुरुवातीला पण म्हटलं, की मला आधी खूपदा वाटायचं, की गोव्यात एवढी म्हणजे पाषाणी मंदिरं नाहीयेत किंवा एवढे मोठे किल्ले नाहीयेत. पण जेव्हा जास्त अभ्यास करायला लागले, तेव्हा कळलं, की गोव्यातली जो इतिहास किंवा जो कल्चरल हिस्ट्री हेरिटेज आहे, ती इट इस इन द एअर. म्हणजे आपल्याला ती दिसत नाहीये. टँजिबल गोष्टी फार कमी असल्या तरी इंटँजिबल गोष्टी खूप जास्त आहेत. म्हणजे आणि एवढ्या छोट्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्या एवढं पण राज्य नसेल ते. तरी एवढ्या छोट्या राज्यात एवढे अनेक म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीचे लोकं येऊन इथे राज्य करून गेले आणि प्रत्येकाने त्याचं काहीतरी सोडलंय किंवा कल्चरल जो चेंज झालाय. आता मी हल्लीच एक ख्रिस्त पुराण नावाचं म्हणजे पुस्तक बघितलं होतं. तर त्याच्यात अ, आधी जे हिंदू होते त्यांना कन्व्हर्ट केल्यानंतर त्यांना पुस्तकं लिहायला सांगितलं. त्यांना काही बायबलचं काही माहीत नव्हतं. त्यांना एकच माहीत असतं, की देवाचं म्हणजे पुराण असतं. तर विष्णू पुराण आहे, स्कंद पुराण आहे. तर त्या माणसाने ख्रिस्त पुराण लिहिलं आणि त्या ख्रिस्त पुराणामध्ये त्याला वैकुंठीच्या राया असं म्हटलंय. कारण त्याला वरती स्वर्ग दुसरा कुठला असेल हे माहीतच नाहीये. त्याला वैकुंठच माहिती आहे. त्यामुळे त्याने ख्रिस्ताला वैकुंठीच्या राया म्हटलंय. तर अनेक घरामध्ये म्हणजे जे क्षत्रिय किंवा ब्राह्मण रोमन कॅथलिक आहेत, जे अ, त्यांच्या घरामध्ये बघितलं, की तुम्ही कल्चर जे काय असेल ते एका रात्रीत बदलू नाही शकत. आता इंटरनेटचा एवढा प्रभाव होऊन सुद्धा बदलू नाही शकत. तर आपण 500 वर्ष आधीच्या गोष्टी करतोय, की जिथे तुम्ही सांगितलं आणि लोकं बदलले असं पण नाही होऊ शकत. त्यामुळे पोर्तुगीजांनी फार मायन्यूट डिटेलवरती जाऊन अभ्यास केला, की कुठे-कुठे काय-काय बदलू शकतो. आणि त्या त्या गोष्टी आता आपण ॲज अ कल्चर म्हणून बघतोय. म्हणजे एवढ्या याच्यापर्यंत की तुम्ही गोव्यात मला माहीत नाही तुम्ही युरोपमध्ये कुठल्या कॅथलिक घराच्या बाहेर एक जसं आपलं तुळशी वृंदावन असतं, तसं क्रॉस बघितलं नसेल घराच्या बाहेर अंगणात. पण गोव्यात प्रत्येक कॅथलिक घरामध्ये बाहेर एक अल्टर असतो, की जिथे क्रॉस असतो. तर ते त्यांना सवय होती तुळशीची. आणि इट वॉज पार्ट ऑफ डेली रूटीन ना, की अंघोळ केल्यानंतर ती घरातली जी कोणी बाई असेल, तर ती तुळशीला पाणी घालून तिथे नमस्कार करेल. आता तिचं रुटीनच चेंज झालं. ते अलाउड नाहीये. मग ती विचार करेल, "मी काय करू?" तर पोर्तुगीजांनी रूल काढला, "बरं, तुम्हाला तिथे तुळस उपटायची आणि तिथे क्रॉस लावायचा आहे. बाकी स्ट्रक्चर तसंच राहील. बाकी कन्सेप्ट तसंच राहील. तुम्ही संध्याकाळी दिवा लावता, बरं दिवा लावू नका, कॅन्डल लावा." पण तो जो एक रूटीनचा भाग आहे, तो त्यांनी कुठे तोडला नाही. म्हणजे नवेष्टी जे एक प्रकार असतो, की जे नवीन भात येईल, तो आधी त्या आपल्या ग्रामदेवतेला अर्पण केला जायचा. काही भागात नॉर्थमध्ये चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दिला जातो. जे पहिलं कणीस असतं किंवा काहीकडे वेगवेगळ्या दिवसांचं असतं, की म्हणजे जत्रेच्या दिवशी असेल. तर ते एक्झॅक्ट सेम चर्चमध्ये पण होतं. की जिथे ते नवीन जे असेल ते अर्पण केलं जाईल. तर अनेक असे कल्चरल एक्सपिरियन्सेस आहेत, जे गोव्यात आपल्याला दिसतात. कारण तर त्यामुळे युरोपमध्ये हे ते कधी दिसत नाही. म्हणजे हां. युरोपमध्ये इथे कोणी शेतकरी चर्चमध्ये काही व्हायला गेलाय वगैरे असं काही नसतं ॲक्चुअली. भारतात आपल्याला अनेक नवस दिसतात. तर ते एक्झॅक्ट सेम नवस इथे कॅथलिक ह्याच्यात पण आलेले आहेत. म्हणजे हो. एक सेंट ॲन चॅपल आहे. तर सेंट ॲन ही मेरीची आई. तर तिथे अ, तवशी म्हणजे आपण मराठीत काकडी ज्याला म्हणतो. तर त्या काकड्या दिल्या जातात ॲज अॅन ऑफरिंग की मला बाळ होऊ दे वगैरे असं.
अय्या! म्हणजे जर ज्यांना होत असेल, तर जे एक्झॅक्ट आधीच्या परंपरा होत्या त्या पुढे तशाच चालू ठेवल्या. त्याच्यात एक मायनर कुठेतरी बदल झाला. तर मी जेव्हा गोव्याच्या बाहेर होते, तर तेव्हा लोकांना असं वाटायचं, की गोव्यात म्हणजे काहीच नाहीये. इथे फक्त ड्रग्स, दारू आणि जे बॉलिवूड इमेज ऑफ गोवा आहे. म्हणजे आधी आपण इतिहास शिकलो ब्रिटिशांकडून आणि जेव्हा ब्रिटिश गेले आपण बॉलिवूडकडून शिकलो. म्हणजे आपण आगीतून ॲक्चुअली फोफाट्यात गेलो. तर बॉलिवूडने ज्या आपल्या बरोबर इमेजेस तयार केल्या, जी एक इल्युजन तयार केलं, आपण तेच फॉलो करत गेलो आणि तोच इमेज हे करून, की गोव्यात म्हणजे कोणतरी मारिया आणि अँथनी हे सोडून दुसरं कोणीच नसतं. म्हणजे मला खूप लोकं विचारतात, की "तू मराठी बोलते याच्यावरून तुम्ही खरंच प्रॉपर गोव्याचे ना, की इंग्लिश वगैरे असं. गोव्यात राहून कसं मराठी बोलतात? तुम्ही म्हणजे तुमच्याकडे पण साडी कशी काय नेसतात? तुमच्याकडे पण चतुर्थी असते का? वगैरे असं हे जे इमेज म्हणजे हे कोल्हापुरातल्या लोकांनी सुद्धा विचारले म्हणजे ते फक्त 5 तासांवरती आहे. हं. तरी सुद्धा लोकांनी म्हणजे जे गोव्यात येऊन गेलेत, पण ते एक टुरिस्ट दुसऱ्या टुरिस्टला बघतो आणि त्याला वाटतं की ते लोकल्सनाच भेटले. आणि ते फक्त काहीतरी जे लोक एक टुरिस्ट एरिया आहेत, जे काही बीच बेल्ट आहेत, तिथेच फिरत असतात आणि तीच एक इमेज गोव्याची घेऊन जातात. आणि ह्याचा परिणाम असा झाला, की गोव्यातल्या लोकांना सुद्धा गोव्यातला इतिहास माहीत नसायचा. कारण शाळेत कधी शिकवला नाही आणि कधी जाऊन स्वतः बघितलं नाही. त्यामुळे जेव्हा मी आर्किओलॉजी करून परत आले, तर त्याच्यानंतर असं वाटायला लागलं, की लोकांना हे दाखवायचंय. मग मी माझ्या शाळेतल्या स्टुडंट्सना घेऊन जात होते. तर मग स्टेटस वगैरे घातल्यावरती विचारत होते, की आम्हाला पण बघायचंय. त्यामुळे मी माझी एक कंपनी स्टार्ट केली होती, भूमीज हेरिटेज कन्सल्टन्सी म्हणून. ज्याच्यात पब्लिक आर्किओलॉजी हा मेन कन्सेप्ट होता, की पब्लिककडे आर्किओलॉजी पोहोचवलं पाहिजे. तर त्यांना क्लासेस किंवा एक एक्झाम बेस्ड असं काहीतरी न घेता, ज्याच्यात कोणालाच इंटरेस्ट नसतो. तर फन लर्निंग असं काहीतरी करावं आणि त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे ट्रॅव्हलिंग. तर वन डे टूर्स ज्याच्यात एक थीम किंवा क्युरेटेड होते आणि त्याच्यात चांगलं जेवण पण असेल लोकल असं. तर आधी सुरुवात केली टुरिस्टपासून न करता इथल्या स्थानिक लोकांपासूनच. म्हणजे त्यांना जर त्यांचा इतिहास माहीत असेल, म्हणजे आपण जग फिरून येतो, पण आपलं मागे घराच्या काय आहे माहीत नसतं. तर ते त्यांनी आधी बघावं. म्हणजे त्यांना जर कोणी विचारलं त्यांच्या गेस्टनी, की गोव्यात पण असं आहे का? त्यांना स्वतःला पण दाखवता येईल. आणि तिथून तशी त्यामुळे सुरुवात झाली. ॲज अन अवेअरनेस आणि तिथून थ्रू रेफरन्स मग बाकीचे लोकं पण घेतले. संदीप? अ, गिरीश भाऊंचा एक प्रश्न आहे मला वाटतं तेच म्हणणार तो. मला एक प्रश्न विचारायचा आहे, की बरेचदा लोकं म्हणतात, की झालं गेलं विसरून जा. इन्क्विजिशन बद्दल कशाला उगीच वारंवार आपल्याला आठवण करून देताय. अशा लोकांना आपण काय म्हणू शकतो? अ, मला खूपदा जर तुम्ही माझे YouTube व्हिडिओज वगैरे जर बघितले असतील, तर खूपदा अशा कमेंट येतं, की हिस्ट्रीमध्ये म्हणजे व्हाय यू वॉन्ट टू फाईट ऑन द ओल्ड हे. मग आपण जेव्हा इतिहासातल्या ज्या चांगल्या गोष्टी असतो, तेव्हा हे नाही म्हणत. मला अनेक लोकांनी हे म्हटलं, की व्हाय यू वॉन्ट टू स्टे बॅक इन द पोर्चुगीज वर्ल्ड. म्हटलं तुमच्याकडे जी आत्ता प्रॉपर्टी आली ना, ती त्याच पोर्तुगीज लोकांनी तुम्हाला दिली होती. मग ते पेपर का नाही जाळून टाकत तुम्ही? तो इतिहासातला जो पार्ट आहे, जो तुमच्या फायद्याचा आहे, तो तुम्हाला ठेवायचा आहे. पण त्याच लोकांनी जे काही वाईट केलं, ते तुम्हाला एक्सेप्टच नाहीये. मग तुम्हाला पोर्चुगीज लँड पेपर्स कशाला वाचायचेत? ते पण नका वाचू. त्यामुळे इतिहास हा पूर्ण जगात चांगलं असेल, वाईट असेल. म्हणजे मी जेव्हा पोर्तुगीजांबद्दल बोलते, तर त्यांच्या काही चांगल्या पण गोष्टी आहेत. आता त्या पण आपण बोलायला पाहिजेत. तर सगळं म्हणजे इट कम्स ॲज अ पार्ट अँड पार्सल. तुम्ही नदीतला हाच मला हेच एवढंच पाणी पाहिजे असं नाही म्हणू शकत. पूर्ण जे काही वाहत येईल त्याच्यात चांगलंही असेल, वाईटही असेल, सगळं आहे तसंच जे नदी देईल ते घ्यावं लागतं. लोकांना जसं आपापल्या कुलदैवतेबद्दल आत्मीयता आहे, तशी आपल्या हिस्ट्री किंवा कल्चर किंवा त्याचा कशी ती बदलत आलेली आहे, त्याच्यावरती कुठल्या-कुठल्या प्रकारचे प्रभाव होते, काही दबाव होते. आता गोव्यामध्ये पोर्तुगीजांच्या दृष्टीने दबाव होते बरेचसे आणि साम-दाम, दंडभेद पद्धतीने कन्व्हर्शन कसं केलं, ह्याची माहिती असणं आवश्यकच आहे. त्यामुळे मला नाही असं वाटत, की हे शिकून किंवा हे माहिती असून काय उपयोग आहे. इनफॅक्ट ते आपल्याला माहिती पाहिजे आणि आपल्याला ते परत घडू नये, कारण परत आपण नेहमी इतिहासाची पुनरावृत्ती हा शब्द वारंवार आपण वापरत असतो. आणि त्याच्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा काय झालेलं ते कळल्याशिवाय तुम्ही कसं करणार ना? त्यामुळे त्या
अगदीच त्याला उत्तर आहे ऍक्च्युली खरं तर. संदीपला एक प्रश्न मागासपासून विचारायचा आहे. नाही, एवढं सगळं गंभीर गोष्टी ऐकून माझं खरं अंताकडे यायचं होतं. पण त्याआधी मी एक कॉमेंट करेन. तुम्हा आत्ताच्या काळामध्ये इतिहासाला तुमच्यासारख्या मंडळींनी एक प्रकारे वैभव प्राप्त करून दिलेलं आहे. कारण अ, अ, इतिहास म्हटलं आणि त्याच्यामध्ये एवढं संशोधन करायचं म्हटलं तर सहजासहजी कोणीही मंडळी आज सुद्धा स्टेम फील्ड्स म्हटलं तर जात नाही. पण तुमच्यासारखी म्हणजे तुम्ही आहात, विक्रम संपत आहेत, अमिश त्रिपाठी आहेत, डॉक्टर मीनाक्षी जैन आहेत. तुमच्या या सतत चिकाटी भरलेल्या आणि जिद्दीच्या कार्यामुळे आम्हा मंडळींना आम्ही आमची ओळख काय होती, आमचा खरा इतिहास काय होता, आमचं वैभव काय होतं आणि आमची गौरवस्थानं काय होती हे आम्हाला पुन्हा माहीत पडतंय. त्यामुळे जसं तुम्ही म्हणलात, की नदीबरोबर अ, अ, चांगली मऊसूत क्ले पण येतो, ज्याच्यामुळे उपजाऊ जमीन येते आणि कधी-कधी तिच्यात टाकलेलं सांडपाणी पण येतं आणि दोन्ही आपल्याला घ्यावं लागतं. पण त्यातलं घेण्यापूर्वी शुद्ध काय करायचं आणि टाकून काय द्यायचं, हे तुम्ही कार्य करताय. ह्याबद्दल तुम्हा मंडळींचं, विशेषतः तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि तरी सुद्धा मी विचारेन, की गोव्याची जी काही अ, एक संकल्पना म्हणण्यापेक्षा एक प्रतिमा जी समाज माध्यमांमध्ये आणि खूपशा पॉप कल्चरमध्ये जी झाली होती, ती तर काय मौज-मजेचं अय्याशीचं ठिकाण आहे. तर ते दारूस्थान पासून आता गिरीश भाऊंनी तो छान पहिला काल परवा फ्रेज दिला आम्हाला तुमच्याबद्दल बोलताना, की दारूस्थान पासून तुमच्या रिसर्चमुळे देवस्थान हे तुम्ही करताय. पण हे तुमचं कार्य आहे. एक समाज म्हणून आजच्या तरुणाईने विशेषतः स्वतःहून काय केलं पाहिजे या गोष्टींसाठी? याबद्दल तुम्ही काय संदेश द्याल? तर तर जेव्हा म्हणजे ह्याच्याबद्दल रिसर्च अनेक लोकांनी खूप वर्षापासून चालू आहे. म्हणजे अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत, की ज्याच्यावरती इन्क्विजिशन असेल किंवा काय झालं म्हणजे शिवाजी महाराज आणि गोवा संबंध अशा अनेक विषयावरती लोकांनी रिसर्च करून ठेवला होता. पण जसं आपण म्हटलं, की प्रत्येक जण पुस्तकं वाचून इतिहास जाणायला जात नाही आणि प्रत्येक जण आपापल्या कामात, आपापल्या व्यापात गुंतलेला असतो. त्यामुळे त्या गोष्टी म्हणजे असं आपण बघायला गेलं तर माझा इतिहास सब्जेक्ट असल्यामुळे माझं त्याच्यात वाचन झालं असेल. पण माझं काही मेडिकल बद्दल माझं वाचन नसेल. तर आपण आपापल्या सब्जेक्टमध्येच राहतो. त्यामुळे मी असं ठरवलं, की मला पब्लिक आर्किओलॉजीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे जो रिसर्च झाला आहे, तो सोप्या पद्धतीने एक म्हणजे रेलेव्हंट वाटेल, अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्याच्यात मला तशा अपॉर्च्युनिटीज पण चांगल्या मिळाल्या. म्हणजे गोवा सरकार बरोबर गोवा एट 60 हा प्रोग्राम झाला होता. जेव्हा आमच्या मुक्तीदिनाला 60 वर्ष पूर्ण झाली. तर त्या वर्षी अनेक म्हणजे ते कोव्हिड इयर होतं. त्यामुळे जास्त काही प्रोग्राम्स शक्य नव्हते. तर त्यावेळी डॉक्युमेंटरीज तयार केले गेले, की ते शाळांतर्फे किंवा YouTubeतर्फे चीफ मिनिस्टर ऑफिसतर्फे ते पोहोचवले जातील. तर त्याच्यात म्हणजे जसं मला परत-परत वाटत राहतं, की इतिहास जेव्हा आपण व्हिज्युअली सांगतो, तेव्हा लोकांना जास्त लवकर कळतो. म्हणजे कुठल्याही एज ग्रुपला, लहान मुलांना तर आवडतो, कळतो, पण बाकीच्यांनाही तो चांगल्या प्रकारे रिलेटेबल असं होतं. मग त्याच्यात डिजिटल म्युझियम्स असतील किंवा व्हिडिओज असतील, एनिमेटेड व्हिडिओज असतील. तर असे 2-3 आम्ही व्हिडिओज तयार केले होते. एक होता की गोवा शिवाजी महाराज संबंध, मग एक होता की गोव्याचं फ्रीडम स्ट्रगल काय झालं आणि त्याच्यात त्या काळचे फोटोज नाहीयेत जास्त. तर एनिमेटेड 2D स्केचेस बनवले. आणि त्यामुळे ते शाळेत पण दाखवले गेले, लोकांनी ते बघितले आणि त्याच्यानंतर लोकांना प्रश्न पडला, "अरे, माझ्या गावात हे होतं मला माहीतच नव्हतं." माझ्या गावात म्हणजे गोव्यात शिवाजी महाराज शिकताना रायगड, राजगड, पुरंदर किंवा अफझल खान ह्या गोष्टी माहीत होत्या. पण त्या आम्हाला तेवढ्या रिलेटेबल नाही, कारण गोव्याचा प्रत्येक माणूस काय रायगड, राजगड म्हणजे इथे एवढं सगळेच पोहोचतात असेही नाहीयेत. त्यामुळे ते कुठेतरी महाराष्ट्रात शिवाजी महाराज होते असं वाटत राहायचं लोकांना. पण जेव्हा त्यांना कळलं, की माझ्या स्वतःच्या गावात येऊन गेले आणि माझं जे आत्ता गाव आहे किंवा मी आज गोव्यात हिंदू म्हणून आहे, तर त्याचंही एक रिलेटेबल शिवाजी महाराजांशी नातं आहे. तेव्हा लोकांचा एक कुठेतरी दृष्टिकोन बदलला.
आणि मग त्यांनी म्हणजे अनेक लोक काम करतात ह्या बाबतीत. सचिन मदगे म्हणून आहेत, तर त्यांनी शिवाजी महाराज गोवा खूप रिसर्च केला. तर त्यांचं ऐकून अनेक लोकांनी अच्छा माझ्या गावात हे शिवाजी महाराजांचं म्हणजे इथे आले होते का? तर आपण तिकडे क्लीनअप करू. असे काही छोट्या-छोट्या गोष्टी सुधारणा होती. तर तुम्ही जे पॉडकास्ट म्हटलं की मी बिअर बायसेप्स बरोबर रणवीर अलाहाबादी बरोबर पॉडकास्ट करायची मला संधी मिळाली. तर त्या पॉडकास्टमध्ये जेव्हा मी गोव्याचा असा इतिहास सांगितला आणि त्याचं ऑडियन्स जे आहे ते खूप यंग ऑडियन्स आहे आणि सगळ्या प्रकारचे ऑडियन्स आहेत. म्हणजे जे फॅशन व्हिडिओपासून इतिहासपर्यंत सगळंच बघतात आणि त्यामुळे खूप मास ऑडियन्स त्याचा तयार झाला आणि तो एपिसोड आला होता डिसेंबर एंडला. आणि डिसेंबर एंड म्हणजे गोवा इज द हॉट हॅपनिंग प्लेस फॉर पार्टीज असं. अनेक लोक पार्टीसाठी गोव्यात येत होते आणि त्यांनी फ्लाइट डिले झाली वगैरे म्हणून ते त्याचे रेग्युलर व्हिडिओज बघणारे आहेत. तर त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि मला खूप लोकांनी मेसेज पाठवले, की आम्ही गोव्यात मजा करायला आलो होतो, पण आम्ही एक मंदिर बघून आलो. मी जेव्हा खूपशा मंदिरात किंवा कुठे गेले, लोकं ओळखतात आणि ते सांगतात, की आम्ही ह्या म्हणजे मंदिराबद्दल माहिती तुझ्याकडून मिळाली किंवा गोव्यात सुद्धा असं होतं, हे कळलं. कारण आम्ही अनेक लोकं आहेत, की जे 40-50 वेळा तरी गोव्यात येऊन गेलेले आहेत. 50-60 वर्षाच्या आयुष्यात. असं म्हणजे खूप लोकं आहेत, की मुंबई, पुणे, बंगलोर इथून दर 6 महिन्यांनी इथे येतात. खूप लोकांची सेकंड होम्स आहेत. पण हा गोवा कधी बघितलाच नव्हता. एवढा छोटा म्हणजे प्रदेश असून सुद्धा लोकांनी असा गोवा कारण ते डोक्यातच कधी नव्हतं. आणि गेलो तरी जसं म्हटलं परत, की ते मंदिरं एवढी ग्रँड वाटतात. त्यांचा असा काही इतिहास असेल हे कळत नाही. त्यामुळे जेव्हा तो सांगितला गेला, तर आणि अनेकदा असं झालं, की खूप लोकांनी मला सांगितलं माझ्या जनरेशनच्या, की मी लहानपणापासून हे माझ्या कुलदेवतेचं मंदिर आहे. मी लहानपणापासून इथे जाते. प्रत्येक सणाला, जत्रेला जात असतो. पण हा इतिहास मला माझ्याच फॅमिलीचा माहीत नव्हता. अ, अनेक असे पण लोकं भेटले, जे आता मंगलोरमध्ये कॅथलिक्स आहेत. पण त्यांना हे माहिती आहे, की ते आधी हिंदू होते. तर त्यांचं असं नाही, की आता ते चेंज होतील, कारण ते शक्यच नाहीये. प्रत्येकाला तसं ते अचानक धर्मांतरण आणि तशी आपली अपेक्षाही नाहीये. तर आपली अपेक्षा एवढीच आहे, की तो इतिहास त्याने नाकारू पण नाही. म्हणजे एक कुठेतरी जी एक व्हिक्टिम व्हाईट वॉशिंग मेंटॅलिटी असते, ती करू नये. की अनेक लोकांनी माझ्या व्हिडिओजवरती असे पण कमेंट्स मारले, "मग काय वाईट झालं? पोर्तुगीजांनी केलं ते चांगलंच केलं आणि त्यांनी काय सगळेच राजे करत होते" किंवा असं त्यांना व्हाईट वॉश पण करू नये. आणि ते चर्चने केलं नव्हतं, ते सैनिकांनी केलं होतं. तुम्ही उगाच त्याचं एवढं हे करताय वगैरे. तर तो व्हाईट वॉशिंग पण करू नये. जे आहे तसं एक्सेप्ट करावं. त्यामुळे आणि आम्ही कुणाच्याही धर्माबद्दल किंवा त्यांच्या भावनांबद्दल नाही बोलत आहोत, की तुम्हाला जे काही धर्म तुमचा असेल, तर तुम्ही तुमच्यात आम्हाला त्याचा आदर आहे. पण तुम्ही जेव्हा हे जे झालंय, ते डिनाय करू नका. फक्त तो जो डिनायल फेज आहे, तो जावा एवढंच म्हणजे ही अपेक्षा लोकांकडून. आणि त्याच्यात आता थ्रू Instagram वगैरे हा बदल दिसतोय, की अनेकदा लोकं म्हणायचे, की इंटरनेटमुळे अजून वेस्टर्नाइज होत जातील. पण इंटरनेटमुळे ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतायत. अनेक लोकं गोव्यात लहान मुलांना घेऊन येतात. ऑफकोर्स बीचवर पण जातात. आम्ही काही जाऊ नका म्हणत नाहीत कारण म्हणजे ती एक एन्जॉय करा. पण त्याच्याबरोबर गोव्यात असंही झालं, हेही थोड्या ह्याच्याने म्हणजे गोव्यातल्या लोकांपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. टुरिस्ट पुढची दूरची गोष्ट आहे. 100%. मी छत्रपती संभाजीनगरचा आणि मला नेहमी असं वाटतं, की गोव्याला गोवा म्हणावं का गोमांतक म्हणावं? गोवा पण जुनं नाव आहे. गोवापुरी असं नाव होतं. ते गोवाच एवढं राहिलं. कारण पोर्तुगीजांचं लिस्बोआ जे होतं लिस्बन, ते लिस्बोआ आणि गोवा मॅच होत होतं. त्यामुळे फक्त गोवा राहिलं. अच्छा. पण आणि गोमंतकही म्हटलं जातं, पण ऑफिशियली अनेक गावं अशी आहेत, की जिथे पोर्तुगीजांनी लिम एंडला केलंय. म्हणजे कांदोळ लिम असेल किंवा अनेक गावांचं तसं हे झालंय, पण ते अजून काही चेंज झालेलं नाही. ऑफिशियली तरी तीच नावं आहेत. अ, म्हणजे लोकं आम्ही ज्यांना बोलताना हीच नावं म्हणतो, पण ऑफिशियली ऑन पेपर तरी तशी नावं. आणि ज्यांना गोव्याला यायचं असेल आणि ज्यांना माहिती पाहिजे असेल, तर तुमचे काही रिकमेंडेशन्स आहेत का, की बुवा ह्या अनुषंगाने कुठल्या ठिकाणाला भेट द्यावी म्हणून?
फोंडा जो तालुका आहे त्याच्यात मंदिरं म्हणजे तो टेम्पल टाउनच आहे. तर प्रत्येक हाल्फ किलोमीटरवरती मंदिरं आहे. मी सध्या काही टूर्स करत नाहीये कारण काही अकॅडमिक प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि त्यामुळे YouTube माझा व्हिडिओ आहे तर त्याच्यावरती काही व्हिडिओज करून मी घालत असते. अनेक लोकं आत्ता सुरुवात होतीये कुठेतरी, की गोव्यात असं गोवा बियॉन्ड बीचेस किंवा टेम्पल्स दाखवणं. गोवा टुरिझम पण टेम्पल टुरिझमसाठी काम करतंय. त्याच्यातले काही एपिसोड्स वगैरे तयार करत आहेत, की ज्या प्रकारे लोकांना ह्या प्लेसेस कळतील असं. त्यामुळे त्याच्यावरती काम सुरू आहे. हळू-हळू ते पॉप्युलराइज करणं सुरू होईल. अ, श्रावणीजी, आपण या पॉडकास्टला आलात, आपला वेळ दिलात. याबद्दल आभार तर मी मानतोच. पण आम्ही लहानपणी इतिहास जरी वाचला नसला तरी आम्ही पुलं वाचले आणि पुलंचा हरितात्या वाचले. आणि हरितात्यांमध्ये ते सारखं इतिहास सांगताना म्हणायचे, पुराव्याने साबित करेन, पुराव्याने साबित करेन. आता ते भावनिक होते, पण तुम्ही त्याला भावनेला पुराव्यांचीच जोड देऊन इतिहास पुन्हा जागृत केलात. आमच्या मनामध्ये, येणाऱ्या पिढींमध्ये गौरवाची आणि वैभवाची भावना जागृत केलीत. त्याबद्दल आमच्या मंडळातर्फे तर तुमचे आभार आहेतच. पण मला खात्री आहे, की पुढच्या अनेक पिढ्या आणि अनेक मंडळी तुम्हाला याबद्दल आभार देत राहतील. तर तुमचं कार्य असंच चालू राहू द्या. तुमच्या पुढील वाटचालींसाठी मंडळातर्फे आणि आमच्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.